हो, काय सांगाल? लोकसभेची निवडणूक पार पडलेली आहे. आता विधानसभेची आहे आणि त्या आगामी काळात विधानसभेच्या निवडणुका आहेत. राजकीय पक्षांनी आतापासूनच आपल्या मागण्यांना सुरुवात केलेली आहे. अनिल पाटलांनी म्हटलं की आमच्या पक्षाला 80 जागा मिळायला पाहिजे अशी मागणी केली आहे. तर साहजिक आहे, तो त्याच्या पक्षाच्या बाबतीमध्ये अशी मागणी करणं हे त्यांचं स्वाभाविक आहे. पण शेवटी अजून राज्यावर अशा काहीच कुठल्या गोष्टीची चर्चा नाही आहे आणि त्याच्यामुळे आपल्यासारख्याने बोलणं हे उचित होणार नाही. कारण की वरती अजितदादा आहे, आदरणीय एकनाथ शिंदेजी आहे, देवेंद्रजी आहे आणि सगळ्या कमिट्या आहेत. या कमिट्यामध्ये बसून निर्णय होईल आणि मला तरी असं वाटतं की तिघं पक्षांना समाधानकारक अशा पद्धतीची चर्चा होऊन त्याच्यावर निर्णय होईल. अजितदादांचा जर विचार केला भाऊ तर असं म्हटलं गेलेलं आहे की भाजपासोबत नुकसान झालेलं आहे असा स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातून निकालाचा अजेंडा समोर आलेला आहे. काय सांगणार? नाराजी व्यक्त केली जाते. तो त्यांच्या सर्वेशी आमचा काही मला त्याच्यातलं काही माहीत नाही. पण आता शेवटी अलायन्स आहे. अलायन्समध्ये निर्णय काय घ्यायचे बैठकीशिवाय होऊ शकत नाही आणि मला तरी असं वाटतं की निर्णय जेही होतील विधानसभेचे ते सगळे तिघं पक्ष एकत्रित बसूनच होतील. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. 4 महिन्यात सरकार बदलतंय. शरद पवार उद्धव ठाकरे यांचा निर्धार आहे. प्रत्येक जण असंच सांगेल ना की सरकार बदलतं आहे, असं थोडी म्हणणार आहे की सरकार येणार नाही असं. त्याच्यामुळे बघूया आता, घोडा मैदान दूर नाही आहे. शेवटी जनता जनार्दन आहे, जी ज्याला आशीर्वाद देईल ते सगळ्यांना मान्य करावं लागेल. उद्धव ठाकरे स्वबळावर लढवण्याची तयारी करतात. मला त्याच्यातलं माहीत नाही आणि ते आता संजय राऊत सारखे मार्गदर्शक असल्यानंतर हे होणारच आहे. विधानसभेच्या प्रहारच्या 20 जागा हे लढवणार असल्याचं बच्चू कडू म्हणतात. मी पण ऐकलं काल, पण आता तो त्यांचा स्वतःचा पक्ष आहे, त्यांनी किती जागा लढाव्या हा त्यांचा विषय आहे. माझं हे शेवटचं उपोषण आहे. यापुढे विधानसभा मी लढवणार असं मनोज जरांगे यांचं वक्तव्य आहे. हे बघा, त्यांच्या बाबतीमध्ये सगळीकडे पॉझिटिव्ह निर्णय मागच्या काळामध्ये झाले आहेत. आताही कालच्या दिवशी दोघं नेत्यांनी पॉझिटिव्ह चर्चा केलेली आहे आणि मला तरी असं वाटतं की त्यांनी थोडंसं गमानं घ्यावं आणि चर्चेद्वारेच प्रश्न सुटतात, त्यांची चर्चा करावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे. तर पुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार आहे संजय राऊतांचं वक्तव्य. तर मी सांगितलं ना तुम्हाला. जळगाव जिल्ह्यामध्ये सातत्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणाऱ्या घटना घडताना पाहिल्यामध्ये काल एका 6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करून निर्घुण खून केल्याची घटना समोर आलेली आहे. तुम्ही कसं बघताय या सगळ्या घटना? निश्चितपणाने आपण जे सांगितलं तर मागच्या काळातही 2 खून झाले आणि आता ही एक घटना घडलेली आहे आणि निवडणुकीचा पिरियड आता संपत नाही. संपत तोपर्यंत ही भयानक अशी घटना घडलेली. आता मी तिकडेच रवाना होतो आहे. मला तरी असं वाटतं की अशा नराधमांना जागेच या ठिकाणी शासन दिलं गेलं पाहिजे. पण शेवटी आता नियम कायदे याच्यापुढे आपल्याला जाता येत नाही. पण अशी घटना म्हणजे की हृदयाला हलवणारी ती घटना घडलेली आहे आणि मला तरी असं वाटतं की लवकरात लवकर त्या कैद्याला या ठिकाणी शिक्षा व्हावी याच्याकरता शासनाकडे आम्ही फास्ट ट्रॅकवरती केस चालावी याच्याकरता प्रयत्न करणार आहोत. दुसरीकडे चाळीसगावमध्ये एक घटना समोर आलेली आहे. तितूर नदीला पूर आला पहिल्या पावसामध्ये आणि पूर्ण नदी फेसाने भरलेली होती. इतकं प्रदूषण त्यामध्ये, हेच पाणी जनावरांना जाईल, विहिरीत जाईल, यातनं मोठी दुर्घटना घडू शकते असं समोर आलं. शेवटी आता त्या ठिकाणी पाऊस अचानक पडल्यामुळे आणि पाणी आल्यामुळे ते फेज निर्माण झालेलं आहे. मी या ठिकाणी DHOना पण बोललो की ती पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करा आणि तसं असेल तर मग आपण गाव पातळीवर या गोष्टीचा जनजागृती करावी लागेल की या पाण्यापासून सावध राहा म्हणून. याचं कारण पाणी आता आपण ते उपसा एवढं करू शकत नाही. पण आता शेवटी ज्या गोष्टीमुळे प्रदूषण होतं त्याच्यासाठी काय असं सांगितलं आता MIDCतनं केमिकलचं पाणी नाही. MIDCच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण कलेक्टर महोदयांना बोललो की येथे MIDCचा आहे का तपास करा, पाण्याचे नमुने चेक करा, कशामुळे ते झालं आहे ते चेक करा आणि मला तरी असं वाटतं की 2 दिवसामध्ये त्याचा अहवाल माझ्याकडे येईल. शहरामध्ये जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे भाऊ आणि रेल्वे बोगद्यांचे काही कामं नव्याने झालेले आहेत. पण त्या रेल्वे बोगद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचतं आहे. शेतकऱ्याचा एखादा बळी गेलेला आहे. सगळ्या बोगद्यांची परिस्थिती तीच आहे. सगळीकडे अशाच तक्रारी येत आहेत. मला तरी असं वाटतं की सेंट्रल गव्हर्नमेंटने या बाबतीमध्ये नीट तपासणी करूनच या ठिकाणी ते बोगद्यांचं काम करायला पाहिजे होतं. याचं कारण पावसाळ्यामध्ये जर असे बोगदे असतील तर शेतकऱ्यांचा दैनंदिन वापर तोच असणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये मग बैलगाडी आहे, बकऱ्या आहे, गाई आहे, म्हशी आहे
आता बघूया, आता DRMशी मी या बाबतीमध्ये चर्चा करतो, कारण निचरा काढण्याच्या ठिकाणीच हे या ठिकाणी झाले पाहिजे होते, असे काही ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे काल परवाकडे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आसोद्यामधली मला मिळालेली आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.